नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि महत्त्वाची बातमी काय आहे तर बातमी आहे छगन भुजबळांना परत एकदा मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आलेली आहे. पण 6 महिन्यापूर्वीचा जर आपण विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 6 महिन्यापूर्वी जेव्हा सरकार स्थापन होत होतं तेव्हा प्रत्येकाला वाटलं होतं की छगन भुजबळ हे नक्की मंत्रिमंडळात असतील, कारण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला तो सगळ्यात महत्त्वाचा चेहरा होता. नव्हे ओबीसीचा, महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एक महत्त्वाचा नेता होता असं सगळ्यांना वाटत होतं. आणि मग प्रत्येकालाच वाटायचं की भुजबळ साहेब नक्की या मंत्रिमंडळामध्ये असतील आणि त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं असेल. त्यांनी आदल्या दिवशी पत्रकारांनाही तेच बोलले. अत्यंत खुशीत होता मामला, आहे की नाही. मफलरवर मफलर, इकडून मफलर तिकडून मफलर, मस्त गुंडाळू गुंडाळू इकडून तिकडून मस्त छानपैकी खुशीत होते. पण अचानकपणे मंत्रिमंडळाच्या म्हणजे शपथविधीच्या दिवशी त्यांचा पत्ता कट झाला. आणि पत्ता कट झाल्यानंतर ते अत्यंत उद्वेगानं आणि रागानं आणि संतापानं तिथून निघून आले. डायरेक्ट समृद्धी मार्गे नाशिक गाठलं. आणि नाशिक गाठल्यावर जेव्हा पत्रकारांनी विचारलं की तुम्ही चालू अधिवेशन म्हणजे अधिवेशन सुरू असताना इकडं कसं काय आले, तेव्हा त्यांनी असं सांगितलं, जहा नाही चैना वहा नाही रहना. म्हणजे जिथं चैन नाही तिथं राहायचं नाही. तर या चैनचा अर्थ होतो मंत्रिपद, आहे की नाही. म्हणजे जिथं मंत्रिपद नाही तिथं आम्ही राहणार नाही. आणि हे काही नवीन नाही, हे जुनंच आहे. तुम्ही पाहिलं असेल 90-91ला जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली, डायरेक्ट काँग्रेसमध्ये गेले. 5-6 जण हे घेऊन गेले सगळेजण. आणि विशेष म्हणजे तेव्हाही नागपूरलाच मंत्रिपदाचा शपथविधी झाला होता त्यांचा. स्वतः त्यांनी मस्तपैकी म्हणजे कॅबिनेट मंत्र्याची शपथ घेतली. सोबत नेलेल्या काही 3-4 जणांना उपमंत्र्याची शपथ घेऊन दिली आणि मस्तपैकी तिकडे राहिले. 99ला परत पवार साहेबांसोबत राष्ट्रवादीत आले. परत पुन्हा अजित पवार फुटून बीजेपीकडे गेले, त्यांच्यासोबत परत तिकडे गेले. म्हणजे त्यांचं असं आहे, जहा नहीं चैना वहा नहीं रहना, जहा मुझे मंत्रिपद नहीं मिले ना मैं वहा नहीं रहना. बस संपला, त्याचा विषयच नाही. मंत्रिपद म्हणजे त्याचं चैन आहे, चैन म्हणजे मनाची शांती आहे. मंत्रिपद भेटलं की त्यांचं मन असं शांत होते. पण मूळ मुद्दा हा उरतो की त्यांना नेमकं मंत्रिपद कशाचं बक्षीस मिळालंय, है ना. मंत्रिपदाचं जे काही बक्षीस आहे ते नेमकं का मिळालं आणि कसं मिळालं, आणि विशेष म्हणजे आता मंत्री झाल्यावर त्या मंत्रिपदाच्या बदल्यात त्यांना पुन्हा काय करायचंय, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायची आहे. तर बघा मित्रांनो, विषय असा आहे की निवडणुकीपूर्वीपासून काही दिवस आधीपासून, जसं की महाराष्ट्र सदन घोटाळा तुम्हाला तर माहित आहे, त्यांना मग एक काम सोपवलं भुजबळ साहेबांना. भुजबळ साहेबांनी ते स्वीकारलं. भाड में जाए जनता, अपना काम बनतावालं काम त्याचं आहे की नाही. तर भुजबळ साहेबांनी असंच केलं. जनता गेली चुलीत म्हणले, मस्तपैकी मराठा ओबीसी वाद लावायचा, दणाणून वाद लावायचा. आणि हे वाद लावून सध्या सत्तेत असलेल्या पक्षांना कसा फायदा होईल हे करून द्यायचं. आणि त्याच्या बदल्यात मग भुजबळ साहेबांना काही ना काही मिळणारच होतं. आणि त्या पद्धतीने मग त्यांनी निवडणुकीच्या आधीपासून तर असा वाद लावला मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज याच्यावर ते तुटूनच पडायले. असं म्हणले, ज्या मराठ्यांना कुठं मागासले म्हणजे त्यांना कुठं आरक्षणाची गरज आहे, त्यांना हे आहे का. आणि मग आमच्या ताटातलं घेतलं आणि तुमच्या ताटातलं घेतलं, तुम्ही कोणाकोणाच्या ताटातलं घेतलं आणि किती किती घेतलं हे आपण सांगायची गरज नाही. याच्या आधी आपण व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामध्ये सांगितले. एक भाजी विक्रेता ते 3,000, 5,000, 10,000 कोटीची प्रॉपर्टी कशी होती, हा सगळा इतिहास आपण सांगितलाय. असं त्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण मग त्यांनी मराठा ओबीसी याच्यात वाद लावण्यासाठी नाही ते प्रयत्न केले. मग स्टेजवर जाणार काय, तलवारीन हेन गप्पा हाणणार काय, बाबा नव्हेच ते, आहे की नाही. मग ते त्यांनी सगळ्या पद्धतीनं तो वाद लावला. त्याचं बक्षीस म्हणून जो मराठा ओबीसी वाद आणि या महाराष्ट्रात त्यांनी लावला आणि या महाराष्ट्राचं वाटोळं केलं, त्याचं बक्षीस म्हणून माननीय फडणवीस साहेबांनी त्यांना आता मंत्रिपद दिलेलं आहे. आता मंत्रिपद दिल्यावर सुद्धा कशासाठी, तर बक्षीस म्हणजे हे बक्षीस मिळाल्यावर या बक्षिसाच्या बदल्यात त्यांना काय काम करायचंय. माणूस कसं एखादी दलाली घेतली की त्या दलालीच्या बदल्यात त्याला ते काम करावं लागतं ना, तसं हे मंत्रिपद म्हणजे काय, दलाली आहे त्यांच्या कामासाठी त्यांना मिळालेली. तर या दलालीच्या बदल्यात त्यांना पुन्हा काम करावंच लागणार आहे. तर काम करावं लागणार आहे म्हणून काय केलं माहिती आहे का, त्यांनी मंत्रिपद मिळाल्याबरोबर आपला कार्यक्रम सुरू केलेला आहे. सुरू काय केलाय प्रत्यक्ष पाहून घ्या ना तुम्हीच काय म्हणले ते. असं आहे की ह्या जरांगेने एवढा मोठा चुका नवे खेळ केलेले आहेत की त्याने संपूर्ण मराठा समाजाचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नुकसान केलेलं आहे. आणि गावागावामध्ये त्यामुळे खरं म्हणजे मराठा समाज हा सगळ्यात मोठा बांधव म्हणून आम्ही मानतच आलो आणि सगळ्या ठिकाणी त्यांचा ताप तसाच वावर आहे. परंतु या कर्तृत्वामुळे या जरांगेच्या मराठा समाजाला सुद्धा जे आहे मी सांगतो की निश्चितपणे त्रास आहे. म्हणजे मंत्रिपद मिळवण्यासाठी सुद्धा मराठा ओबीसी वादच लावावा लागला. मंत्रिपद मिळाल्यानंतर सुद्धा
जे दिलेलं काम आहे ते त्यांना पारच पाडायचे, म्हणून त्यांनी परत पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी वाद लावण्यास सुरुवात केलेली आहे. आता परत ते महाराष्ट्रभर हिंडतील फिरतील, पुन्हा तेच 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 बोंबलतील आणि पुन्हा एकदा इथलं मराठा आणि ओबीसीचा वाद विकोपाला नेऊन घालतील. आता मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं का त्यांना करायला लावलं, तर येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज हा सत्ताधारी पक्षाकडे राहिला पाहिजे, कारण ऑलरेडी धनंजय मुंडे साहेबाचा पत्ता कट करण्यात आलेला आहे. तो पत्ता कट कसा झाला, कोणी केला, का केला, त्यांनी त्यांचे कोणकोणते कर्म या सगळ्या गोष्टीला पुढे आले, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेतच. पण धनंजय मुंडे गेले, मग ओबीसी नाराज होईल बाबा, मग ओबीसी नाराज झाला तर आपलं कसं होईल, मग ओबीसीच्या कोणाला तरी आणावं लागेल, मग ओबीसीचं कोण आहे, मग त्याला आपण कशा पद्धतीनं मोठं केलं. आणि सध्या ओबीसी समाज ताकदीनं कोणाच्या पाठीशी आहे, ताकदीनं म्हणण्यापेक्षा दिखावा तरी आहे की नाही, तो तरी सोबत आहे बा. आणि म्हणून मग भुजबळ साहेबांना परत एकदा मराठा ओबीसी वाद लावण्यास सुरुवात करायला लावलेली आहे. भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिलं. आता परत हे 4 महिने केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटलावर भुंकत राहतील. पण जरांगे पाटलाची आणि भुजबळ साहेबाची तुलनाच होऊ शकत नाही. भुजबळ साहेब म्हणजे काय, भाजीपाल्याच्या दुकानापासून तर हजारो कोटींची प्रॉपर्टी, महाराष्ट्र सदनसारखा घोटाळा, वारंवार पक्ष बदलणे, दुसऱ्या पक्षात जाऊन मंत्रिपद घेणे, या असा सगळा यथेच्छ कारभार चालू आहे त्यांचा, आहे की नाही. जरांगे पाटलाचं पहिल्यापासून एकच स्टेटमेंट आहे, मराठा आणि ओबीसी म्हणजे मराठा आणि कुणबी एक आहे आणि म्हणून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं. आणि हे 100% खरं आहे. त्यामुळे जरांगे पाटलाची आणि भुजबळ साहेबाची तुलना होऊ शकत नाही. जरांगे पाटील म्हणजे निष्कलंक, प्रामाणिक व्यक्ती आहे, जो फक्त आणि फक्त त्याचं एकच ध्येय इथल्या गोरगरिबांना न्याय मिळावा. आणि छगन भुजबळ साहेबाचं एकच ध्येय, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना, जहाँ नहीं मंत्रिपद वहाँ नहीं रहना, बस जिधर मंत्रिपद मिला उधर मैं चला, है की नाही. आगा मशी मला कुठं नेशी तर मंत्रिपदाच्या पाठीशी नेशी, असा त्यांचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून माझं ओबीसी बांधवांना पण सूचना आहे, मराठा बांधवांना पण सूचना आहे की भुजबळ साहेबाच्या नादाला लागू नका. ते काही बाई बोलले म्हणून गावगाड्यातल्या ओबीसीला आपल्याकडून काही त्रास होईल असं तुम्ही वागू नका. किंवा ओबीसींना सुद्धा माझी विनंती आहे की ते काही बाई बोलले म्हणून ओबीसी बांधवांनी सुद्धा उगाच्या उगाच मराठा आणि ओबीसी वाद होईल असं काही करू नका. तर दोन्ही बांधवांना कळकळीची सूचना आहे, विनंती आहे की हे राजकारणी लोक आहेत, राजकारणी लोकांचं कामच असतं लोकांना भडकवायचं आणि त्याचा फायदा स्वतः घ्यायचा, म्हणून हे भडकवत राहतील. इथून पुढचे 6 महिने मी लिहून देतो तुम्हाला, आपलं स्टेटमेंट काढून घ्या तुम्ही. इथून पुढे पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होईपर्यंत छगन भुजबळ साहेबाकडे एकच काम असणार आहे आणि ते काम म्हणजे मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करणे आणि मराठा आरक्षणामध्ये खोडा घालणे, बस. याच्या व्यतिरिक्त ते एकही काम करणार हे आपल्याकडून लिहून घ्या तुम्ही. इथून पुढचे राहायचे रोजचे स्टेटमेंट पहा तुम्ही. फक्त जरांगे पाटील आणि मराठा यांच्या विरोधात असणार, कारण त्यांना माहिती आहे जोपर्यंत मराठा ओबीसी वाद पेटणार नाही, जोपर्यंत हा वाद विकोपाला जाणार नाही, तोपर्यंत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणालाही फायदा होणार नाही. तर भुजबळ साहेब, तुमचं असं राजकारण तुम्हाला लखलाभ पण भानगडी लावायचा प्रयत्न केला तर आपण आहोत तुमच्या भाषणाची चिरफाड करायला. मित्रांनो, तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर नक्की ATM गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.